हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू दीपूज लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स. तर आज दिवसाची सुरुवात झालेली आहे 3:22ला आणि हा जो ब्लॉग आहे तो 10 तारखेचा आहे. चॅलेंज डे 9. आणि आता बघा फ्रेश झालेली आहे. 3:30 वाजले. अंधार पडलेला आहे बाहेर सगळीकडे. आणि मी सुरुवात केलेली आहे गोल लिहिण्यापासून. त्यानंतर मेडिटेशन केलं आणि मग बुक रीडिंग केलं. आणि मेडिटेशन करायला सुरुवात केल्यापासून खरंच खूप फ्रेश वाटते आणि एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर राहते. आता नवीन वर्ष येते, तर नवीन वर्षात आपण खूप सारे काही संकल्प करतो. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण काय ठरवतो, पण ते पूर्ण व्हावेत म्हणून आपण काय करतो, काय करायला पाहिजे. तर कुठलीही गोष्ट आपल्या अंगवळणी पडण्यासाठी, म्हणजेच तिचा आपल्याला सवय होण्यासाठी 21 दिवस हा कालावधी खूप झाला. तर त्यामुळे नवीन वर्षामध्ये तुम्हाला काय संकल्प करायचे आहेत ना, तर ते आतापासूनच ठरवून ठेवा. म्हणजे आजपासून बरोबर 21 दिवसांनी नवीन वर्ष चालू होत आहे, तोपर्यंत आपल्याला त्या सवयींची सवय होऊन जाते. आणि एकदा का एखादी गोष्ट आपली हॅबिट बनली तर ती अचीव करणं किंवा ती डेली यूजमध्ये करणं आपल्याला सोपी जाते. तर आता इथे मेडिटेशन करून झालेलं आहे. बुक रीडिंग करायला घेतलेलं आहे. बुक रीड करताना सुद्धा जे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटतात ना, ते अंडरलाईन करत असते. पण आता हे जे काही बुक आहे माझ्याकडे, त्याची हार्ड कॉपी नसल्यामुळे मग मी लिहून काढते. तर बुक रीडिंग करून झालेलं आहे. आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आज मॉर्निंगला जेवढा स्टडी केला तेवढाच झालेला, त्यानंतर काय झाला नाही. सकाळी आदुतीच्या पप्पांसोबत राऊंड मारायला जाते आणि मग त्यानंतर मग ते गेल्याच नंतर कधी बाहेरच खेळत बसते. रोज तर लगेचच घरात येते, पण एखाद्या दिवशी त्रास देते, मग बाहेर खेळायचं म्हणते. तर मग मी तिला घेऊन बाहेर थांबली होती. आणि आज ना तिला टेंट हाऊस बनवायचं होतं, तर तिला घरात आणली आणि सुरुवातीला फक्त पुठ्ठा आहे तो कट करून घेतला. तिला खाऊ वगैरे घातला आणि त्यानंतर मग तिला झोपवलं. मग नंतर सुरू केलेलं आहे टेंट हाऊस बनवायला. सुरुवातीला तर माझा काही विचार नव्हता बनवायचा, पण मला तो पुठ्ठा ना खिडकीला लावायला पाहिजे नव्हता. तर उरलेलं याचं काय करायचं म्हणून मग विचार केला की आपण आजसाठी टेंट हाऊस बनवूयात, कारण तिला घ्यायचं सुद्धा होतं. पण तिला अजून टेंट हाऊसबद्दल एवढी काही आयडिया नव्हती, त्यामुळे मग म्हटलं की असं पुठ्ठ्याचंच बनवूयात, म्हणजे त्यात खेळेल वगैरे. मग त्यानंतर तिला कळेल की कसं काय करायचं ते. मग तिला झोपवल्याच्या नंतर मग मी ते डेकोरेट करायला सुरू केलं, कारण थोडंसं कलरफुल केलं ना तर लहान मुलांना खेळायला आणि आपल्याला बघायला सुद्धा छान वाटतं. मला ना आतल्या साईडने ना ABCD 1 2 असं काहीतरी लिहायचं होतं आणि छोटे फ्रूट्स वगैरे किंवा जे A फॉर ॲपल, बॉल असं काही आहे ना, तर ते तसं काढायचं होतं, म्हणजे जेणेकरून तिला लक्षात येईल की हे काय. आणि बाहेरच्या साईडने सुद्धा थोडंसं फ्लावर्स वगैरे आणि बार्बी ते काढून डेकोरेट करायचं होतं. पण हे कलर देण्यातच माझा खूप टाईम गेला. ड्रॉइंगचा आपला जो छोटा ब्रश असतो त्याने कलर दिल्यामुळे खूप टाईम लागलेला. त्या दिवशी फक्त कलर करायलाच मला 6 वाजले. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी करायचं होतं, पण दुसऱ्या दिवशी टाईम भेटला नाही करायला. आणि हे बघा आदू यात बसून किती खुश झालेली आहे. तर हे कट केलं होतं आणि त्यानंतर मग आदूला झोपवलेली आहे आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे. तुला आवडलं घर? छान आहे. तिथं ससा आणि हत्ती आणि टेडी आणि डॉलला घेऊन बसायचं मस्त तिथे खेळायचं. वाव, छान. तर फायनली आदूचं टेंट हाऊस रेडी आहे. बॅक कॅमेराने दाखवते.